एक वेळ होती की राघव चड्डाला सगळे नव्या पिढीचा चेहरा म्हणून बघत होते, पण त्यांनी सिद्ध केले की ते नव्या पिढीचा संधी साधू चेहरा आहे। कालपर्यंत जे राघव चड्डा भाजपच्या विरोधामध्ये राज्यसभेमध्ये गळा फाडून टीका करायचे, आज तेच भाजपमध्ये जागतिक नेतृत्व बघत आहे। ज्या पक्षाला हे गुंडागिरी म्हणायचे, या देशासाठी घातक म्हणायचे, आज हे स्वतःच त्यांच्या सोबत उभे आहेत। ही इमानदारी आहे की सत्तेची हाव? आता ते म्हणतील की मी देशाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला, पण सर्वांनाच माहित आहे की हा निर्णय त्यांनी देशाच्या विकासासाठी नाही तर स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी घेतलेला आहे। शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की राजकारणामध्ये तत्व नसतील तर तो फक्त एक व्यापार उरतो, आणि राघव चड्डाने हे अतिशय उत्तमपणे सिद्ध केलं की ते एक उत्तम व्यापारी आहेत। खरंच या व्यक्तीवर नव्या पिढीचा खूप विश्वास होता, पण सत्तेसाठी हे लोक काय करतील कोणास ठाऊक। जनतेच्या पाठबळाने मोठं व्हायचं आणि जनतेचाच विश्वासघात करायचा, शेवटी हेच आपल्या देशातील राजकारण आहे। जय भीम, जय संविधान।